अभि वचन तरी का ते बाई तर पावता येत असेल तरी जाऊ नका. बुरला तो कोण वाचवायला येणार नाही बाई. नारला बघा किती मारली. डायरेक्ट गोप लावला इथशी मेहनत बघा सारवर. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. 2-3 दिवसानंतर तुम्ही मला माझ्या चॅनलवर बघत असाल तर कसं वाटतंय तुम्हाला ते एकदा कमेंट करून सांगा. सो फायनली आज ब्लॉग शूट करते. सकाळचं 5:30 वाजलं. आता मी रेडी वगैरे झालोय. थोडीशी भाकर वगैरे खाते. तशी 5:30 वाजलं तुम्ही बघू शकता. मी माझ्यासोबत अजय आणि माझी फोटोग्राफीची टीम ना आम्ही चाललो प्री वेडिंगला अलिबागला. सो आता चाललो तर ब्लॉग पण शूट करूया. अलिबागला जावायचा चान्स भेटलाय. चला अलिबागला फायनली आता निघलो. लेट झालाय तर 6 वाजायला आलं. बट काही नाही टेन्शन. ऊन नाही आला माझ्या बस. सकाळच्या लवकरचा शूट आवरा भारी होतं ना, त्यामुळे लवकर निघलेलाच बरं असतं. कारण तर 10 नंतर आहे ना ऊन येतं. 10 ते 4 वाजेपर्यंत तरी जास्तीत जास्त ऊन असतं. तर सकाळचं सुंदर असा व्ह्यू आहे अलिबाग मध्ये. मस्त कांचा बीच. आवाज आवाज का आवाज पुरण लाव का आजा काहीतरी करतो का. अलिबाग मध्ये तिथे ना पण एरिया. अलिबाग तक्रार आलं का. पूर्ण दिवस शूट करायचा याच. संत्री घेतो 200 आणि केला अशी किलोवात डझनवा नाही बोलता. इलायची केला घेतो. बरं ठीक आहे जाऊ दे. चला फटाफट. थोडं लेट झालंय मला. हा रेवस मध्ये आहोत. रेवस साईडला. रेवस साईडला जिराड एरियामध्ये फायनली गाईज पोचलो. काय आपण आहो आमिर. आपण आहो आवाज बीच. आवाज गावान आलो ना. आवाज गावान. कारण कसं वाटतंय तुला. लई लवकर आलो आम्ही तुझे. कसं वाटतंय. एकदम किती लवकर आलोय. तुम्ही आहे ना लय लेट केला असं तुम्हाला वाटत. अरे 5 ला याला उठवलाय मी. तुम्ही लवकर उठवलं बाई म्हणा. हा मग लेट यावची गरज आहे का. कौशी थांबलो नाही पण नाही वाटलं बाई. तोंड सुकलंय. पण मध्ये आजा उरी मार एक डेंजर वन नसेल हो. करणचा रेडी होता आणि तोपर्यंत आम्ही चालू बीचवर. त्याला बीच बघूया. मोहिनी सुरागिनी कसला वाटतं रे वाईब. अलिबाग भारीच आहे. ते शांत आहे एकदम. आणि साईडला मी पहिल्यांदा आलोय. वाईब एक नंबर आहे बीचची. ओहो 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 ओहो. चलो मोहिनी सुरागिनी. काय सुंदर अशी बोट लागलेली आहे इथं. बघा तुम्ही बोट अशी असतं. ही जुनी झालेली बोट आहे. खराब झालेली असेल काय लावली. बघा कसला व्ह्यू वाटतंय. अशी एक नंबर. ओहो वाव. चलो आजाने गाडी लावली आहे अशी. हे समोर बीच. क्रेझी वाटते काय. लई दिवसानंतर असं बीच साईड लावलोय मी. बीच एकदम शांत आहे. कोण माणसा पण नाही काही नाही. क्लासी आहे ना एकदम म्हणजे असं शांत आहे. क्रेझी. चलो भाई बीच पे चलते अपन. थोड़ा नहाते और क्लाइंट को बोलते कि चलो भाई घर हो गया काम. अजित आणि माझ्यासाठी. अरे बस खेळणं भेटलंय. बस कसला वाटतंय ना बीच. बघ किती भारी आहे. किती वजन आहे तुझा. हा मजा येते का. अभि वचन तरी का ते बाई. व्हिडिओ घे ना. व्हिडिओ घे अशी मोहिनीच रागणी. बीच जावा थांब. ऐसा नको उठू. आपटला असता काय. बीच पर्यंत चला जा. या बीच पर्यंत. हा का रे. अरे ये रे चल ये जरा. अभि 2-3 व्हिडिओ काढ माझ्या. जर आलो तर जरा पैसा वसूल करून दे अलिबागचा. अलिबागला मी येणार आहे परत गाईच. तर तुम्ही मला सांगा अलिबाग मध्ये काय काय मी फिरू शकते. ये रे ये कसला वाईब आहे रे. एक नंबर. असं बीच तुम्ही बघला पण नसाल का. याच्यावर माणसाच नाही यात. कोण माणसाच नाही बाई. ही आता आली तवरीची फक्त फॅमिली आहे. बाकी कोणच नव्हता आम्ही आलो तवशी. क्रेझी काय. शांत बीच आहे एकदम. आणि खाली आहे. पवा बिवाला जाऊ नका. बुरला होतो कोण वाचवायला येणार नाही. जर पावता येत असेल तरी जाऊ नका. बुरला होतो कोण वाचवायला येणार नाही. पोचलेलो आहे इथेशी
पाण्यामध्ये पाण्यामध्ये नाही जावं सध्या, नाही भिजायचा म्हणा. तू बरोबर आहे. सुबह के 10:30 बजे हुए हे अभी आणि खूप छान असं वातावरण आहे इथे. शूट चालू आहे, बट काय माहिती आहे का, शूटच्या बद्दल जास्त दाखवू नाही शकत. आताच माझ्या ब्लॉगमध्ये रिव्हील केला. हां, आता माझ्या ब्लॉगमध्ये रिव्हील केला तर मजा नाही आहे काय. त्यामुळं डायरेक्ट प्री वेडिंगची व्हिडिओ येईल सोननाईक फोटोग्राफीला, तर तुम्ही बघा आणि मस्त एन्जॉय करा. मोती बिती जमा केलं गायच. आता एक आउटफिट होतंय, थोडा शूट चालू आहे ती साईडला. बीच आवरा खाली आहे भाई. एकटा कोण आला ना 30 मिनिटांनी कटलून जाईल असं वाटतं. ऑलमोस्ट दुपारचं 12 वाजला आता आणि चाललो. एक लुक झाला, टोटल असं 4 लुक करायचं. तर आता थोडा काहीतरी खाऊ, नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर परत तयारी आणि त्यानंतर परत शूट. लई दिवस नुसता कामानच बिझी आहे रे. आया ऊन लागतंय पण वारा पण थंड आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आमचा प्लॅन आहे अलिबागला यायचा फिरायला. 1-2 दिवसासाठी फक्त अलिबागमध्ये राहायचं ना, जवळ बीचात तवर एक्सप्लोअर करायचं. आणि अजून काय काय असेल अलिबागमध्ये ते सांगा कमेंट करून. मग तिथेशी येऊन आम्ही जरा एन्जॉय करू. गाईज आता आलो आम्ही या हॉटेलवर आणि नारला बघा किती भरली. डेंजर काय, गाडी भरून नेवायची इच्छा होते. असं कतीला देता तुम्ही एक असा एक विकायला गेला तर कितने में देते हो ये? एक विकायला घेतला तर का तिला 30 रुपये का? अशी मग जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन गेलो तर 20 घेऊन गेलो तर का 30 कमी नाही का? 25 रुपयाला घेतला असतं तर नाही घ्या. मेहनत आहे भाई, मेहनत आहे. अरे वरती चढून कमी ऊंच आहे का ती नारळ? लाड में आए हम तुम्हारे साथ. आवरे वरती चढून नारळ पारणं खावायची का म्हणे. ए आता 30 रुपयाला नारळ आहे एक. 30 रुपयाला नारळ. गाईज फायनली फुकटचा नारळ पिताना सोड नाही. फुकट आहे ना का 30 रुपये घेशाल? हा दे चल. तुम्हाला पाहिजे का? हा अरे घे रे. थँक्यू भाई. अच्छा 30 रुपयाला आहे. आमिर पाहिजे का तुला? मला एक पाहिजे भाई. सुलतान काय 2 तास लागतील बोलते जवान मागवलं. सुलतान मिर्झा कसा वाटते तुला? मुंबई पे राज. नारोल पाण्याची तोंडू. फोटो बिटो बघून खुश झालाय ना? एकूच आउटफिट झालाय, फोटो बघून खुश झाला भाई. मग फुल खुश आहे मी. हा फुल खुश आहे, फक्त भूक लागली म्हणून तोंड असा गेला. हॉटेलच्या समोरच एक कॅफे आहे, त्यानं बघूया आम्हाला काही खावायला भेटतंय का. हा मग काय भयानक वाटतंय, कोण होत नाही या काय. उभं कसला बनवला एक नंबर सीन. हा मगरी आयना कोंडा चरवलं ना या पटक्यांचा बिनवऱ्यावाचा डोक्यावर नारलींची. चला कॅफे मध्ये हाय का बघू काही खावायला. रिसॉर्ट आहे डायरेक्ट एक प्रकारे. लगीन बिगिन करायला आवरा भारी बांधलाय. वा स्विमिंग पूल बघ कसला आहे तो. प्लीज स्विमिंग पूल बघ कसला आहे त्या. क्लासी आहे. कॅफेच्या नावाशी काय तरी घुसलेलो. प्रायव्हेट बंगला आहे कोणता तरी तो. मारतीन कॅमेरा चालू होतं. कॅफे 11 आहे पुरं गलीशी बोलतं. अरे तुम्ही बघू शकता या झोपड्या AC वाल्या झोपड्यात बाई. आतमधून त्याचे असेल सगळा, पण झोपड्या बनवल्या आणि त्या AC वाल्या एकदम रावाला असते ना. आम्ही कॅफे बघत आलो ना, अजून कॅफे नाही मिळलं. योच आहे का?
यो कॅफे यो समोर असेल. हा यो बघूया कसा काय क्लासी वाईब लय बरे. हा यो बुद्धा कॅफे या तू बरे ते लय गे मात्र काही ना काय. आता मला धनुष्यबाण चालवायची इच्छा झाली. तिरंदाज राजू रेडी झालेला आहे. तुम्हाला माहितीच असेल मी किती बारी निशाणे माझा आहे. हा काय मारता योगा आलच्या याला की जिंकला भाई जिंकला तिरंदाज राजू. पुस्तक आता शूट पण मस्त होईल. गाईज पूर्ण एरियामध्ये आम्हाला काही हॉटेल नव्हतं भेटत. आता आवरे लांब आलो मी 1-2 किलोमीटर लांब. त्याशी हॉटेल भेटलाय फायनली. त्याच्याशी आम्ही खावायला घेतलाय आणि पहिला चहा पिला. आता बाहेर आलो चहा पिवा. चहा मस्त लागला काय एक नंबर. जेवण भेटलं आम्हाला आणि चला जेवायला. आता किती वाजला 1:15 काहीतरी वाजलाय. सेकंड लुक साठी आता 4 वाजलं नाही. मग 11 बघा आम्ही मंदिराच्या हे शूट करायला आलो. गोठेश्वर शिव मंदिर ढोकवडे. ही बघा का ती माकरा. लय तामजाम करून आम्हाला थार खाली उतरवायची होती. अख्खा बीच फिरलो. पुन्हा या पॉइंट भेटला उतरवाला. अख्खा बीच फिरलो. खतरनाक सीन. थारवरती बोनटवर राहून एक शूट घ्यायचा आहे. त्यासाठी फायनली उतरवली खाली. लांब म्हणजे लय लांब 1 किलोमीटर बीच आहे ना तिथून जो तिसरा आउटफिट. आता 6 वाजलं तो रेडी झाले. डेंजर सीन. मजा येते आज शूट करायला. मी कपलचा गाणे दाखवलं माहिती आहे का. आता त्यांची आधीच ब्लॉगमध्ये रिव्हील नको कपडे ड्रेसिंग वगैरे. तर मुलं नको बरं. स्टोरी पण नाही टाकली. त्याही टाकली असेल का माहिती नाही. बट नको आधीच नाही रिव्हील करायचा. तर तुम्हाला प्री वेडिंग आल्यावर बघायला भेटेल. भारी भारी फोटो वगैरे आले क्रेझी. तर तुमच्या काही फोटोग्राफीचे ऑर्डर असतील तर सांगा. पटापट करूया आपण. संध्याकाळचा बीच व काय वाईब वाटते. बघा आणखी समोर. हा हा यो बघा कसला कलर आलाय. एक नंबर बाई. सो असं वाटतंय अलिबागला लवकरच येणार मी आणि पूर्ण अलिबाग फिरणार. 2 दिवस राहावं लागेल अलिबागला. काही भारी वाईब आहे. ती गाडी आम्ही घेऊन आलो. काय या कसली वाटते बघ बाई. गाडीवाला जागाच नव्हती म्हणजे तेवढे लांबशी घेऊन आलो. क्लास वाटते का बीच वाईब. बीच वाईब नाही बघ. क्या कहना चाहोगे आप. फास्ट राईडला रेडी करून थार अरेंजमेंट करून काहीतरी नवीन शूटसाठी प्लॅन करतोय. तर बघा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ सरप्राईज आहे. खूप शोधल्यावर सुंदर असा लोकेशन बॅकग्राऊंडला आणि इथंशी मेहनत बघा थारवर. डेंजर डेंजर शूट करतोय का नाही शूट. हा हा फोटो आला फोटो गाईच एक नंबर. गाईच सूर्य बघून हायच राहायची इच्छा झाली. एवढा भारी सूर्य आलाय ना. वा फायनली गाईच शूट करता करता कालोख पडलाय. माचीस भेटली. माचीस बघायला अख्खी आणि त्या 2 काका होता त्याही मदत केली आणि दिली. त्याही लपवून ठेवलेली शेकोटी पेटवाला त्याही दिली. सो गाईज रात्रीचं 9 वाजलं आणि प्रॉपर शूट झाला प्री वेडिंग. हा मोबाईलमध्ये बॅटरी कमी आहे त्यामुळं नीट ब्लॉग पण नाही करायला जमला. उद्या महाशिवरात्री बोलल्यावर घरा लवकर जाऊन लवकर झोपायचं लवकर उठायचं आहे. दर्शनाला जायचं आहे मस्त. तर बघूया कसं काय होतंय. आता 9 वाजलं ना अलिबागशी पोहोचायला. आम्हाला 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. हॉल थांबलो ना मी. काय माहिती हॉटेलला दुपारी आम्ही जेवण नेलं तर तेच हॉटेल एकदम भारी जेवण होतं. काय चालू 9 वाजता भाकरी 6 कसं वाटलं. हा शूट मजा आली ना. दमलाच नाही ना. दमलो नाही
जमलास का वहिनी कसं वाटलं तुम्हाला शूट मजा आली ना शूट करायला मी सगळ्या ब्लॉग मध्ये नाही दाखवलं बरं डायरेक्ट व्हिडिओ आले आताच नको ना रिव्हील करायला ड्रेसिंग वगैरे थँक्यू एक झाली मैं तो कुछ और ही सोच रहा था